मॅम, तुमच्याकडे जे पेशंट्स येतात तर ते जास्त करून कोणत्या त्रासासाठी तुमच्याकडे येतात? जसं की काही केसेस आहेत का, जसं स्पेसिफिकली सायनस, मायग्रेन वगैरे? हो, नक्कीच. सायनससाठी पण खूप चांगले रिझल्ट्स आहेत. ॲलर्जिक रायनायटिस झालं, मायग्रेन झालं किंवा कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, या केसेस भरपूर येतात. तसे पॅरालिसिसचे पेशंट जास्त असतात आपल्याकडे. लहान मुलांचे केसेस जास्त असतात. लहान मुलांमध्ये तर असं बघायला मिळालंय की ज्यांना डिलाइड माइलस्टोनचा त्रास होता, त्यांचे पुढे जाऊन लग्न झालेले आहेत, इतपत ते इंडिपेंडंट होतात. काहींना स्वतःला सांभाळणं म्हणजे लहान मुलांना की एक वयात आल्यानंतर जी कृती पाहिजे किंवा ते त्यांना समजत नाही की आपण मुलगी आहे आणि तरुणपणात आपण कसं राहावं, इतपत त्यांना आपण ट्रीटमेंट देतो की ते इंडिपेंडंट होतात. पॅरालिसिसच्या केसेसमध्ये पण आपण सेम रिझल्ट बघितले. जे पूर्णपणे डिपेंडंट असतात फॅमिलीवर, ते आता स्वतःचं ग्लास स्वतः उचलतात, जेवण करतात, चालायला लागतात. म्हणजे ते आपल्याला जे मेन रिझल्ट पाहिजे असतो की जे डिपेंडंट पेशंट असतात त्यांना इंडिपेंडंट करणं, हाच आमचा मेन मोटिव्ह असतो. आणि मोस्टली आपण ऑपरेशन जेवढे टाळता येईल तेवढे टाळले पाहिजेत. तर तो आमचा एक मेन फोकस असतो की जसं गुडघ्यांचे झालं, कमरेचे झालं, ते आपण ऑपरेशन टाळलेले आहेत आतापर्यंत.